नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा बावधाने. दिलसे बाय दीपा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन. रसिक श्रोते हो, जसं ऋतूंचं चक्र ठरलेलं असतं तसं मनातील भावनांचं चक्र असं काही नसतं बरं का. म्हणजे बदलत्या ऋतूंप्रमाणे मनाचे भाव बदलत असतात, परंतु स्पेसिफिक ऋतूत स्पेसिफिक भाव असं काही नसतं. ऋतूंचा प्रभाव मनावर होतच असतो, पण ही दोन्ही चक्र इंडिपेंडेंटली फिरत असतात. दुःख, आनंद, सुख, प्रेम, राग, विरह, पश्चात्ताप या सगळ्या भावभावना मनाच्या असतातच असतात, मग ऋतू कोणताही असू दे. या सगळ्या भावनांचं चक्र आयुष्यभर फिरतच राहतं. आज दुःख आहे तर उद्या सुख नक्की आहे. आज अपमान आहे तर उद्या सन्मान होणारच आहे. आणि याच आशेवर आपण जगत असतो. प्रेम आहे तिथे विरह आहे, दुःखानंतर सुख आहे. त्यासाठी धीर धरायला हवं आणि सुखाची व्याख्या मनात क्लिअर असायला हवी. थोडक्यात काय तर चक्र मनाचं फिरतच असतं, पण त्याचं रोटेशन नक्की नसतं, ते आपल्याला माहिती नसतं. इतकं आपण मनाबद्दल बोलतोय, पण कुठे असतं हो हे मन, कोणास ठाऊक. रसिक श्रोते हो, मनुष्यना प्रेम आणि सुख मिळवण्याच्या मागे आयुष्यभर झटत असतो. इतर भावना या दोन भावनांपुढे सहज साध्य वाटतात. एक दिवस हे प्रेम नक्की मिळेल या आशेवर तो सर्व परिस्थितींवर मात करायसाठी लढत असतो. प्रेमाबद्दल आपण बरंच ऐकलं. आता ज्यासाठी मानव इतका आटापिटा करतो ते सुख म्हणजे काय असतं, ऐकूया चला आजच्या कवितेत. सुख म्हणजे नक्की काय असतं? हे मन आपलं नक्की कुठे असतं, हृदयाजवळ की मेंदूजवळ असतं? कोणालाच कसं माहीत नाही कुठे असतं. प्रेम सुखदुःख मनाला कसं समजत असतं? मग एक प्रश्न माझ्या मनात घर करतं, सुख म्हणजे तरी नक्की काय असतं? अदृश्य मनाला ते कसं जाणवतं? का बरं ते सतत हवंसं वाटतं? मनाशीच मग शोधायचा विचार केला आणि आईलाच पहिला प्रश्न विचारला. अगं, मस्त फोडणी जेव्हा बसते आमटीला, समजावे सुखाचा गंधच घरभर दरवळला. वडील म्हणाले मला खास, सर्वांचा आहे माझ्यावर विश्वास. त्या विश्वासाला पात्र ठरणे माझ्यासाठी हेच सुखाचे लेणे. इतक्या छोट्या गोष्टीत सुख असतं, मग मला कसं ते ठाऊक नव्हतं? मनाला माझ्या एक विरंगुळाच मग लागला. सभोवताली सुखाचा शोध सुरू झाला. अवचित पावसातली तारांबळ, वाहत्या पाण्याची खळखळ, लहान मुलांचे हास्य निरागस, इंद्रधनुचे ते दृश्य लोभस. या सगळ्यातच सुख दडलेलं आहे. शोधलं तरच ना ते सापडणार आहे. शेवटी सुख म्हणजे तरी काय आहे ते प्रत्येकाच्या मान्यावर आहे. आत्ता मला उत्तर सापडलं राजे हो, सुख काही फार लांब नसतं, आपल्या अवतीभवतीच ते असतं. शोधलं तर ते नक्कीच सापडतं. आनंद, समाधान आणि सुख हे तिन्ही एकमेकात आहेत गुंफलेले. नको शोधत बसायला कुठे इकडे तिकडे, आपल्या वागण्यातच ते असते दडलेले. सुखाचं कळलं पण मनाचं काय, कुठे असतं दडलेलं, कळेल काय? सुखाचं कळलं पण मनाचं काय, कुठे असतं दडलेलं, कळेल काय? तुम्हाला उत्तर सापडलं तर मला सांगा काय? तुम्हाला जर उत्तर सापडलं तर मला पण सांगा काय? मला नक्की सांगा. जाता जाता एका लग्नाची गोष्ट या नाटकातलं
श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेलं आणि प्रशांत दामले यांनी गाऊन अजरामर केलेलं गीत आठवलं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. रसिक श्रोते हो, प्रशांत दामले यांच्या या अजरामर गाण्यानेच ऋतू आणि मन या व्हिडिओ बुकची आपण सांगता करूया. मला खात्री आहे ह्या आधीचे दोन्ही व्हिडिओ बुक्स अमेरिका अमेरिका आणि सफर जिंदगी का हे देखील तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि खात्री आहे तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. थोडी वाट बघा, लवकरच नवीन काहीतरी घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.